नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती, MPSC किंवा कोणती स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनो, एक प्रश्न विचारू का? तुम्ही अभ्यास जास्त करता का मोबाईलवर रील्स जास्त पाहता? कारण आजकाल पुस्तक उघडलं की झोप येते आणि मोबाईल उघडला की डोळे फुल HD मोडमध्ये चालू होतात. पण टेन्शन घेऊ नका. आज आपण अभ्यास पण करू आणि थोडं हसू पण येईल असं कंटेंट घेऊन आलो आहे. आजचा आपला टॉपिक आहे महत्त्वाची पदे. जे प्रश्न एक्झाममध्ये वारंवार येतात आणि स्टुडंट म्हणतात, अरे याचं नाव ऐकलं होतं पण लक्षात नाही. म्हणून आज आपण अशी तयारी करू की एक्झाममध्ये क्वेश्चन पाहून तुम्ही म्हणाल, हा तर माझा फेवरेट क्वेश्चन आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये मध्ये मी असे ट्रिक्स देणार आहे जे तुमचं स्टडी इझी आणि फास्ट करतील. तर चला मग हसत खेळत अभ्यास सुरू करूया आणि पोलीस भरतीचे ड्रीम रियालिटीमध्ये बदलूया. चल दोस्ता, इकडे बघ. आता आपण बघतोय महत्त्वाची पदे. त्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत भारतातील महत्त्वाची पदे, कारण हे जाणून घेणं अति महत्त्वाचं आहे. हे बिलकुल सोपं आहे. दिसायला जरी सोपं वाटलं ना बेट्यांनो, तरी परीक्षेला एकदम गोंधळ करून टाकतो. त्यामुळे हे तुमचं 100% डोक्यात फिटच व्हायला हवं. पहिला आणि एकदम सोपा प्रश्न, आपले भारताचे राष्ट्रपती कोण आहे? येत आहे ना तुम्हाला? येत आहे ना? कोण आहे बघा, द्रौपदी मुर्मू. भारताची राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू. आणि उपराष्ट्रपती विचारलं तर CP राधाकृष्णन. माझा व्हिडिओ बघणाऱ्या 100% मुलांना राष्ट्रपती कोण आहे ते माहिती असणार, पण त्या 100 पैकी 20% मुलं जे आहे त्यांना जे उपराष्ट्रपती कोण आहे ते माहिती असणार. तर मित्रांनो, डोक्यात स्क्रू लावा आणि फिट करून घ्या. उपराष्ट्रपती जे आहेत ते आहे आपले CP राधाकृष्णन. 3 नंबरला येऊया. आपले पंतप्रधान सगळ्यांनाच माहिती आहे, छोट्या छोट्या मुलांनाही माहिती असेल, जे जन्मता बाळ असेल त्यालाही माहिती असेल. पंतप्रधान आहे आपले नरेंद्र मोदी. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला झोपेत, खाता पिता कसाही विचारला तरी तुम्ही याचं उत्तर परफेक्ट म्हणजे परफेक्ट, एकदम परफेक्टच देणार. आता बघा, पुढचा आहे 4 नंबरचा प्रश्न, लोकसभा अध्यक्ष. हे थोडं धोक्याबाहेरचं आहे मित्रांनो. म्हणजे माझ्यासाठी तरी डोक्याबाहेरचं आहे. तुमचं ते मला माहीत नाही, पण माझ्यासाठी डोक्याबाहेरचं आहे. प्रश्न पहिले जे 3 प्रश्न होते ते एकदम सोपे होते बाई लोक. आता जे प्रश्न आहे 4थ्या नंबरचा लोकसभा अध्यक्ष, तर हा बी तुम्हाला फिट करून ठेवा डोक्यात. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहे ओम बिर्ला. बघा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे आहेत. बघा, असे जे प्रश्न राहतात ते 100 वेळेस वाचा, 100 वेळेस. नाही समजलं तर 1000 वेळेस करा. पण हे जे असे प्रश्न आहे ते तुमच्या एका मार्कासाठी असतात आणि ते तुमचा 1 मार्क जायला नको, म्हणून तुमची मेहनत पुरेपूर असावी. आपलं एकदम कडक पाठ पाहिजे. रात्री झोपेतूनही उठवलं आपल्याला, सांग लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे, तर आपल्या डोक्यात पाहिजे ओम बिर्ला आहेत. एकदम कडक पाठांतर पाहिजे आपलं आणि लर्निंग एकदम कडक पाहिजे. एका मार्कासाठी आपण मिनिटच्या बाहेर बसतो आणि तो 1 मार्क अशा प्रश्नांमुळे जातो. अशा प्रश्नांमुळे आपला 1 मार्क नको जायला हवं. त्यामुळे आपलं 100% एकदम पाठांतर कडक पाहिजे. काय मग भावा, यंदा गुलाल फिक्स आहे का? बस थोडी मेहनत कर भाऊ, बस फक्त थोडी मेहनत राहिली आहे. बाकी मग पूर्ण जीवन सुख समाधानी आहे. चला तर मग पुढे चालायचं का आता? बघा, तर मग आता पुढचं बघू. 5व्या नंबरचे आहे राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन. बघा मित्रांनो, जो उपराष्ट्रपती असतो तोच असतो राज्यसभाचे सभापती, आणि राज्यसभाचे सभापती आहे CP राधाकृष्णन आणि उपराष्ट्रपती पण आहे CP राधाकृष्णन. हे जे प्रश्न आहेत एकदम सोपे प्रश्न आहेत. हे प्रश्न असे जबरदस्त पाठ करा की तुम्हाला जर परीक्षेला दिसलं, हा बॉय सरांना सांगितलं होतं, तर याच्या टप्प्यात कार्यक्रम झाला पाहिजे मित्रांनो. बघा काय सांगतो मी, याच्या टप्प्यात कार्यक्रम झाला पाहिजे. जर तुम्हाला दिसलं हे परीक्षेमध्ये कुठे, तर एकदम कडक कार्यक्रम करून टाकायचा याच्यावाला. तर बघा, 6व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्यासाठी, 7 करोडसाठी नाही तर 1 मार्कासाठी. भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर ते आहेत सूर्यकांत. बघा, भारताचे मुख्य न्यायमूर्ती विचारलंय मित्रांनो, तर हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत ते आहेत सूर्यकांत. 7व्या क्रमांकाचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्त. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे परीक्षेला. तर बघा मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं आहे तर ते आहेत ज्ञानेश कुमार. एक लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला जेवढेही प्रश्न सांगतो आहे ते सगळे IMP प्रश्न आहेत आणि हे तुमचे लक्षात राहिले पाहिजे आणि हे तुम्ही पाठ करा. 100 वेळा पाठ करा. 100 वेळा जर होत नसेल तर 1000 वेळा पाठ करा, पण हे तुमचं पाठच झालं पाहिजे. तर बघा, आतापर्यंत झालं गेलं असेल ते जाऊ द्या. कोणाचं भरतीमध्ये सिलेक्शन झालं असेल तर कोणाचं झालं असणार नाही, पण तुमच्याकडे एक पुढची संधी आहे. बरेचसे अकॅडमीवाले व न्यूजवाले म्हणत आहे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत तुमची पोलीस भरतीची नवी जाहिरात येणार आहे. तरी मित्रांनो, कमीत कमी तुमच्याकडे 1 वर्ष तरी असेलच. 1 वर्ष पकडून चाला. तुम्ही ग्राउंड नियमित ठेवा, अभ्यास नियमित करा आणि अभ्यास इतका जोरदार करा की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही टॉपच असला पाहिजे. मिरिटमध्ये असून फायदा नाही मित्रांनो. करायचं आहे तर टॉपच करायचं, नाही तर मग करायचं नाही. एक तर झाला तर नाद, नाही तर बरबाद. फक्त या 2च गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. बस या 2च गोष्टी
गोष्टी लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी भरती निघाली रे निघाली त्या दिवशी टप्प्यात कार्यक्रम हा झालाच पाहिजे. आणि जर हो 2027 तुम्हाला गाजवायचं असेलच मित्रांनो, तर अभ्यास एकदम टॉपचा ठेवा. कारण बघा, संघर्ष हा फक्त 2-4-6 महिन्याचा राहिलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, लोकांनी काय काय टोमणे मारलेले तुम्हाला. बस 2-4-6 महिने फक्त तुम्ही एकदम कडक अभ्यास आणि ग्राउंड करा, तुमचं सिलेक्शन पक्का आहे मित्रांनो. बस 2-4-6 महिन्याचाच काळ आहे. तर बघा, पुढच्या प्रश्नांकडे वळूया, नाही तर आपल्याला मोटिवेशन खूप होऊन जाईल. त्यामुळे आता आपण पुढचे प्रश्न बघू, नाही तर आपला टॉपिक इकडेच राहून जाईल. तर बघा, 8व्या क्रमांकाचा प्रश्न, भारताचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ते आहेत आर व्यंकटरमणी. 9व्या क्रमांकाचा प्रश्न विचारला आहे, RBI गव्हर्नर. हेही तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेला विचारू जाऊ शकतं, तर तुमचं पाठ पाहिजे आहे. तर त्याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा. तर बघा, 10व्या क्रमांकाचा प्रश्न विचारला आहे, UPSC अध्यक्ष. UPSC म्हणजे क्लास 1 ऑफिसर, कलेक्टर किंवा IPS. इतके मोठे स्वप्न नाही रे देवा आमच्या मुलांना फक्त एक कॉन्स्टेबल होऊ दे, कारण त्यासाठी जी आमची इतकी मरमर चालू आहे. आणि एकदा का नाही आम्ही पोलीस झाले ना, तर सगळ्यांचा बोलत्या बंद करणार आहोत. तर बघा, UPSCचे अध्यक्ष विचारले आहेत, तर ते आहेत डॉक्टर अजय कुमार, UPSCचे अध्यक्ष. तर आता आपण बघूयात महाराष्ट्रातील महत्त्वाची पदे. कारण मित्रा, तू पोलीस भरती महाराष्ट्राची मारणार आहे, म्हणून तुला महाराष्ट्रातील महत्त्वाची पदे माहिती असणं अति आवश्यक आहे. तर बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाची पदे मधला पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे राज्यपाल. तर राज्यपाल कोण आहेत? आपले आचार्य देवव्रत. बघा मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. दुसऱ्या नंबरचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अरे हा मास्टर येडा झाला की काय? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल. तरी मित्रांनो, 2% जरी मुलं असतील माझा व्हिडिओ बघत, त्यांना आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे ते माहिती नसणार. म्हणून मी याच्यामध्ये जाणून बुजून दिलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. मला माहिती आहे की माहिती आहे तुम्हाला, पण तरीही मी देऊन दिलेलं आहे की मुख्यमंत्री कोण आहेत. तर मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आहेत सुप्रिया पवार. मित्रांनो सॉरी, इकडे जरा स्पेलिंग मिस्टेक होऊन गेलेली आहे. ते सुप्रियाच्या जागी सुनेत्रा पवार आहे मित्रांनो, माझ्याकडनं मिस्टेक होऊन गेलेली आहे, काही टेक्स्ट मिस्टेक. तर ते सुनेत्रा पवार असं करून घ्या. या अगोदरचे आपले उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार. त्यांच्या निधनानंतर त्यांचे जे वाईफ होते सुनेत्रा पवार, त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. 4थ्या नंबरचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष. काय मित्रा, माहिती आहे का तुला विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? नाही माहिती? अरे आपल्या समोरच लिहिलेलं आहे यार, राहुल नार्वेकर हे आपले विधानसभा अध्यक्ष आहेत. बघा, 5व्या क्रमांकाचा प्रश्न दिलाय, जसे भारताचे महाधिवक्ता होते तसेच राज्याचे महाधिवक्ता असतात, आणि ते आहेत मिलिंद साठे. प्रश्न क्रमांक 6वा, राज्याचे उच्च न्यायाधीश कोण? तर ते आहे श्री चंद्रचूड, DY चंद्रचूड. 7व्या क्रमांकाचा प्रश्न, मुख्य सचिव कोण? तर ते आहेत राजेश अग्रवाल. मित्रांनो, हे प्रश्न जरी तुम्हाला सोपे वाटले तरी ते परीक्षेमध्ये आपला परफेक्ट कार्यक्रम करतात. त्यामुळे तुम्ही पाठ करा आणि फक्त पाठच करा. 8व्या क्रमांकाचा प्रश्न विचारलाय, राज्य निवडणूक आयुक्त. तर कोण आहेत? दिनेश वाघमारे. राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. 9वा प्रश्न, पोलीस महासंचालक. बघा, पोलीस महासंचालक विचारलं आहे, तर ते आहेत सदानंद दाते. बघा मित्रांनो, हे तुमच्या लक्षात पाहिजे, पोलीस महासंचालक. इकडे जरा थोडी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, ते सदानंद आहे मित्रांनो, सनद नाही आहे, ते सदानंद दाते आहे. साहेब, थोडी लवकर पोलीस भरती काढावं, पोरं वाट बघतायत. तर शेवटचा प्रश्न, MPSC अध्यक्ष कोण? तर ते आहेत विवेक भीमनवार, MPSCचे अध्यक्ष. तर मित्रांनो, आता मला जावं लागणार, कारण आता वेळ झाली आहे जाण्याची, वापस येण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं महत्त्वाचे पदाधिकारी. आता एक काम करा, हा व्हिडिओ बघून लगेच मोबाईल बाजूला ठेवा आणि 5 मिनिटं तरी रिव्हिजन करा, नाहीतर उद्या परत म्हणाल अरे हा क्वेश्चन पाहिला आहे पण उत्तर आठवत नाही. आणि हो, एक्झाममध्ये जर हा प्रश्न आला ना, तर मार्करने गोल करून मला आठवा, कारण आपलं टार्गेट एकच आहे, पोलीस भरती क्लिअर करायची आणि युनिफॉर्म घालायची. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण एकटा पास होण्यात मजा नाही, सगळ्यांनी एकत्र पास व्हायला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे स्टडी पण होणार आणि एंटरटेनमेंट पण फुल मिळणार. चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि रील्स थोड्या कमी बघा.